आपल्याला पहिलं तेल घालायचं. अरे वा, ठीक आहे चालेल. चालेल ना. हो हो, मला माहिती होतं तेवढं लागणार आहे म्हणून मी घातलं. आपल्याला वांग, आपण जे मिक्स केलेलं वांग आहे फ्राय करूया. वांग सगळं टाकायचं. त्यामध्ये टोमॅटो, बस कांदा, आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालूया. थोडं जास्ती टाकलं तरी चालेल. हो, आपण संपूर्ण घालूया. बस, दाण्याचं कूट मला पण खूप आवडतं. हो, त्याच्यामुळे जरा घट्टपणा येईल. बरोबर. थोडंसं साखर, चवीप्रमाणे साखर घालायची. ज्यांना हवी त्यांनी नाही घातली तरी चालते. बस. हां, बस. त्याचमध्येच लसूण सगळे लागतील. हो हो, आणि मिरची पण. मिरची. माझ्या ना डोक्यात चौघीच एक कल्पना आली. हे जर समजा आपल्याला चुलीवरती करायला मिळालं तर खूपच छान. म्हणजे काय त्याची चव असेल विचार करा. नाही वाटत तुम्हाला असं प्रणाली मॅडम? वाटतं ना. त्याच्यामुळे जर शक्य असेल, जर तुम्ही कुठे असं पिकनिकला गेलात आणि कुठे चूल तयार करू शकलात तर तिथे ही रेसिपी तुम्ही आवर्जून करून पहा. आणि सोपी आहे. फ्राय भाकरी आपल्यासोबत घेऊन जायच्या. हो. तोंडाला बघ असं सांगताच पाणी सुटलं. काय करायचं पुढे आता? आता आपलं हे झालेलं आहे. ते थोडं थंड करायला ठेवायचं. झालं हे? हो, आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं की झालं. म्हणजे पुढची कृती आहे अजून? हो. ओके, मग आपण आता हे मिश्रण जरा गार करून घेऊयात, मिक्सरला वाटून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. वांग्याची चटणी आता अंतिम टप्प्यात आहे. आम्ही मिश्रण तयार केलं, ते परतून घेतलं, त्याचं वाटण सुद्धा तयार करून घेतलं. हो. आता काय करायचंय? आपण ह्याच्यावर आता फोडणी टाकायची. म्हणजे तडका. मस्तपैकी तडका म्हणल्यावर तेल लागेल. हो. एवढं पण आता माहित झालंय बरं का मॅडम. किती लागणार आहे बघा. थोडं जास्त. हा, बस. काय घालायचं पहिल्यांदा? त्यामध्ये जिरं, हळद, पुरे का? पुरे. त्यामध्ये कढीपत्ता. आवडत असेल तर आपण हिंगही घालू शकतो ना? हा, हिंगही घालू शकता. हे झालेलं आहे. झालंय? हो. जिरं तडतडले, कढीपत्त्याची पानं तडतडली. आता आपण हा तडका त्यामध्ये टाकू. अशा प्रकारे तयार झालेली आहे वांग्याची चटणी. आता आम्ही ती अशी व्यवस्थित का लावतो, भाकरी पाहिजेकडे आज. असं वाटतं ना तुम्हाला? वा. पण तुम्हाला खावंसं वाटत असेल तर पटकन लिहून घ्यायला लागेल वांग्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. वांग्याची चटणीसाठी लागणारं साहित्य: भाजलेल्या वांग्याचा गर, टोमॅटो, कांदा, साखर, शेंगदाण्याचं कूट, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजलेले वांग्याचा गर, टोमॅटो, कांदा, शेंगदाण्याचं कूट, साखर, लसूण आणि मिरची घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. परतल्यानंतर मिश्रण थंड करून घ्यावं. वांग्याचं थंड केलेलं मिश्रण नंतर मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून तयार वांग्याच्या चटणीवर घालावी आणि सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.